काय म्हणतो निघल विषय यावेळेस? सहज आणि सहज सहज काढतो. अरे बापरे, प्रो वर्जन आहे, सहज विषय काढतो M2चा. चले भाई. भैया आज मैंने पूरा 50 मार्क का पेपर लिखा, लेकिन क्या लिखा मेरे को कुछ मालूम नहीं है. चलो रिझल्ट आने के बाद पता चलेगा. कसा गेला अजिबात विचारू नका भाऊ, कारण ज्यावेळेस मी पेपर बघितला ना त्यावेळेस माझं डायरेक्ट अंतःकरण हातात आलं होतं. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा सिद्धी मुरकुटे स्वागत करतोय माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला खूप दिवसांनंतर कॉलेजच्या ड्रेसवरती दिसतोय. तर आज आमचा M2चा पेपर आहे. मागच्या महिन्या 15 दिवसापासून आमचे सेमिस्टर एक्झाम चालू आहेत युनिव्हर्सिटीच्या, आणि आज मॅथेमॅटिक्स 2चा पेपर आहे जो की फर्स्ट इयरला असतो, आणि तो माझा बॅकचा पेपर आहे. आपण मागच्या वर्षी पण दिला होता पण तो क्लिअर नाही झाला, आता परत देतोय. आणि विषय असा आहे की ह्यावेळेस तो लास्ट चान्स आहे. आता ह्यावेळेस जर बॅक लागला तर मग अवघड आहे. तर चला, खूप जास्त तयारी केली, आता फुल कॉन्फिडन्समध्ये चाललो आहे. तर बघूयात काय होतं आहे. आणि तुम्हाला तर आपला इतिहास माहिती आहे, पारंपरिक इतिहास, की किती अभ्यास केला शेवटच्या क्षणापर्यंत तरीही आपला अभ्यास झालेला नसतो. तर बघूयात काय होतं आहे. मित्रांनो, जाता जाता आपल्याला एक गोष्ट विकत घ्यायची आहे जी की आपल्याला पेपर सोडवताना लागते. तर चला बाबा, 2 च्युइंगम द्या. काय घेऊ? च्युइंगम कोणत्या घेऊ? द्या, तेच द्या. काय? तर मित्रांनो, आपण हे 2 च्युइंगम घेतलेत कारण एक वेळेस इंजिनियरला पेन नसला तरी चालेल, पण पेपर लिहिताना हे औषध पाहिजेत भाईजवळ, नाहीतर 2 तास लय झोप येते, तुम्ही पेपर लिहूच शकत नाही. तर चला बघूयात, आता कॉलेजला जाऊ, काय होतंय बघू. तर मित्रांनो, मी फायनली कॉलेजला पोहोचलो आहे. अजून वेळ आहे पेपर लिहायला. 10 वाजता पेपर आहे आमचा आणि आत्ता वाजलेत 9:15. तर बघूयात काय होते भाई. मला तर आता भीती वाढायला लागली, माझ्या छातीत धडधड धडधड व्हायला लागली. मेरे को तो ऐसा धक हो रहा है. मेरे को भी हो रहा देखिए. तर चला, आणि आज एक वेगळं फील होते भाऊनो मला. मी फर्स्ट इयरच्या पोरांसोबत पेपर देतोय, आज ज्युनियर सोबत मी पेपर देतोय. तर बघू काय होते. जरा ब्लॉक वगैरे बघू आपला कुठं आहे काय. आणि पेपर मात्र आपल्याला आज कसल्याही परिस्थितीत लिहावंच लागेल. गर्दी बघा तुम्ही. फर्स्ट इयरची गँग आहे सगळी. हे सगळे आपले ज्युनियर आहेत, हे सगळी फर्स्ट इयरची गँग आहे भाऊनो. M2चा पेपर हा, मित्रा झालाय का अभ्यास तुझा? आज M2 भाऊ, काहीच होय, चालतंय, बघू काय होतंय ते. जर आजूबाजूला कुठं मागं पुढं साईडला आला तर चालतंय, दाखव. येऊ का? हे बघू शकता तुम्ही, खिडकीच्या बाहेरनं कुठं नंबर येईल ते मोजतं येऊ. लय टेन्शन आहे भाऊ.
सुपरविजन पेक्षा नंबर कुठं येईल, अभ्यास झालाय का नाही याचं जास्त टेन्शन आहे आम्हाला. सिटिंग अरेंजमेंट अँड इन्व्हिजिलेटर इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन हां. पेपर्स. झालाय का अभ्यास? बरं बरं. काय वाटतंय निघल विषय यावेळेस? अभ्यास करते ते भावानं इथं बघा सांग. या ब्रो ए भाई भाई नको भाई फेस रिव्हिल माझ्या चुकून झालाय का अभ्यास तुझा? नाही 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 काय म्हणतो निघल विषय यावेळेस? सहज अरे सहज सहज काढतो. अरे बापरे, प्रो व्हर्जन आहे, सहज विषय काढतो M2 चा. चले भाई. उमा कल्याणकर भाई बघा, पेपरला फक्त 15 मिनिट राहिलेत आणि तो अभ्यास करतोय. ब्लॉक काढ रे तुझा तू. हा, लाजायला लागला तो आता. हे बघा, हे सगळे इथं अभ्यास करत बसलेत. आज लई प्रेशर आहे. इथं नाही भाऊ नंबर आपला, इथं नंबरच नाही आपला. क्लासरूम जे आहेत ते उघडलेले आहेत आणि एक विषय झाला आहे, मला नंबरच सापडत नाही आहे माझा. तर चला बघूयात काय होतंय. हे प्रत्येक वेळी असंच होतं, थोडी ना थोडी तरी तारांबळ उडतीच. तरी चला काय बघू आता. डायरेक्ट भेटू आपण 3 तासानंतर. 3 तासाचा पेपर असतो. आता आपण डायरेक्ट 3 तासानंतर भेटूयात. पेपर झाल्यानंतर कसा गेला काय गेला मी सगळं सांगतो तुम्हाला. चला. 3 hours later. कसं गेला भाऊ पेपर? भैया आज मैंने पूरा 50 मार्क का पेपर लिखा, लेकिन क्या लिखा उधर वो कुछ मालूम नहीं है. चलो रिजल्ट आने के बाद पता चलेगा. लौड़े लग गए. काय ब्लॉक काढून राहिला. हरी सर आए थे. अरे हाँ, आई ना. कसं गेला भाऊ पेपर? किती येते ते? ये टॉपर्स है हमारे, ये टॉपर्स है हमारे. अरे त्याचं नाही. मित्रांनो फायनली पेपर जो आहे तो झालेला आहे. आता कसा गेला अजिबात विचारू नका भावांनो, कारण ज्यावेळेस मी पेपर बघितला ना त्यावेळेस माझं डायरेक्ट अंतःकरण हातात आलं होतं. लय बेकार अवस्था झाली होती. आज तरी पण लिहिलाय, उड्या मारू मारू पासिंग पुरता लिहिलाय, त्याच्या पुढे लिहिलाय. बघू आता काय होतंय जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा. तर चला आता इथनं मी रूमवरती जाणार आहे, बघूयात काय होतंय. मित्रांनो आता वाजले दुपारचे 1:15. सकाळी 10 ते 12:30पर्यंत पेपरचा वेळ होता. पेपरनंतर मी थोडंसं नाश्ता वगैरे करायला गेलो, पार्सल वगैरे घेतलं सोबत आणि आता रूमवर निघालो आहे. ऊन पडलं आहे जास्त, मुसळधार ऊन पडलं आहे, कडाक्याचा पाऊस पण येतो मधीच आणि रिमझिम रिमझिम थंडी बी वाजते. अरे कहना क्या चाहते हो? तर काय माहिती का, पण बघू आज आपला पेपर झाला. शेवटचा चान्स होता हा. खरं तर पेपर थोडासा टफच होता, पण कसल्याही परिस्थितीत ह्यावेळेस पेपर क्लिअर व्हायला पाहिजेत, नाहीतर मग आपल्याला इंजिनिअरिंग फेल, पानटपरीवाला, वीटभट्टीवाला असलं काहीतरी चालू करावंच लागेल. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. काय म्हणता कमेंटमध्ये सांगा. तर चला रूमवरती जाऊ, जरा ऊन लागते. भेटूयात. 3 hours later.
तर मित्रांनो आत्ता वाजले दुपारचे 4:30 आणि मी जस्ट आता झोपेतनं उठलो आहे. जसा मी कॉलेजवरनं आलेलो तसा सरळ झोपलो होतो, कारण खूप भारीवाला कंटाळा आला होता मला. पेपर लिहिताना नेमकं काय फील झालं आहे ते माझं मला माहिती आहे. आणि आज मॅथेमॅटिक्स 2चा पेपर होता, बॅकचा पेपर होता. आणि व्हिडिओ बनवण्यामागचा मुद्दा पण तोच होता की बॅकचा पेपर आहे, तर चला याच्यावरती एक व्हिडिओ झाला पाहिजे. आणि पेपर अपेक्षेपेक्षा नेक्स्ट लेवल आला होता, त्याच्यामुळं आता ते काय दिवे लावलेत आपण ते रिझल्ट नंतर कळेल. फायनली सेमिस्टर जे आहे ते आमचं संपलेलं आहे. आता इथनं पुढं 8-15 दिवस आम्हाला सुट्ट्या आहेत, तर घरी जायचं आहे आम्हाला. घरी चाललो आहे आम्ही. घरचे जरा वाट बघतात ते, त्याच्यामुळं घरी जाणं पण गरजेचं आहे. तर चला हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहू. धन्यवाद.